नमस्कार अमरावती। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाने राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे। 2025 या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रमवारीत जिल्हा स्त्री रुग्णालयाने प्रथम क्रमांक मिळवत वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य पुरस्काराचा मानकरी ठरली आहेत। 22 फेब्रुवारीला हा पुरस्कार मिळाला। महिला रुग्णालयांच्या राज्यस्तरीय क्रमवारीत अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाने 21.2 गुणांसह अव्वल स्थान पटकाविले। ही क्रमवारी DHIS 2 मध्ये एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 व HMIS एप्रिल 2025 ते 18 फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या अहवालावर आधारित निश्चित करण्यात आली आहेत। आरोग्य सेवा पुरवठ्याच्या विविध निकषावर हे मूल्यमापन करण्यात आले। रुग्णालयांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, आंतररुग्ण सेवा, मोठ्या व लहान शस्त्रक्रिया, नैसर्गिक प्रसूती, सिझेरियन शस्त्रक्रिया तसेच अन्य मातृत्व व स्त्री आरोग्य सेवांचा विचार करण्यात आला। डिजिटल अहवालात प्रणालीतील अचूकता, सेवा गुणवत्तेची सातत्यपूर्ण जपणूक आणि रुग्णसेवेतील तत्परता या बाबींमध्ये अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाने सरस कामगिरी बजावली आहे। राज्य शासनातर्फे 22 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात या पुरस्कार मिळाला। जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील संस्थांचे राज्यस्तरीय मूल्यमापन करून अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे। जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या या यशामागे डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी व संपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत। मातृत्व व स्त्री आरोग्य सेवेत उत्कृष्ट कामगिरी करत रुग्णालयाने राज्यात अव्वल स्थान मिळवले असून जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे। मागील वर्षापासून आपले माननीय महोदय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो उपक्रम चालू केलेला आहे आरोग्याचा ध्यास महाराष्ट्राचा विकास, त्या अंतर्गत सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांनी प्रत्येक संस्थेला मान मिळवून देण्यासाठी आणि आपल्या आरोग्य सेवेचा दर्जा आणि चांगल्या प्रकारच्या सेवा मिळण्यासाठी जे उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्या अंतर्गत जे आम्हाला जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती याला महाराष्ट्रातून प्रथम पारितोषिक मिळालं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि असेच पुढे चांगले पुरस्कार आम्ही घेऊ। आणि त्याच्यामध्ये आता आणखी या वर्षापासून नव्याने त्यांनी आरोग्यरत्न वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न हा पण पुरस्कार, वैयक्तिक पुरस्कार सुरू केलेला आहे। तो पण आमच्या इथले कर्मचारी घेण्यासाठी नक्कीच पुढच्या वर्षी आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे। आणि जे आम्ही आता प्रथम पारितोषिक घेतलेलं आहे हे भविष्यात आम्ही याच्याच अनुदानाने पुढं प्रयत्न करत राहू आणि तसेच आरोग्यसेवा आणखी याचा दर्जा उंचावण्यासाठी निश्चितच आम्ही भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे सेवा देऊ आणि त्यांच्या याच्या जो आरोग्याचा ध्यास महाराष्ट्राचा विकास याला तडा न जाता आम्ही सेवेत अविरत सेवा देणे सुरू ठेवू। तर हा आपल्या अमरावती जिल्ह्यात मानाचा तुरा आहे की आपल्या येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय इथे पण आपल्याला महाआरोग्य सन्मान पुरस्कार मिळाला आहे आणि मागच्या वर्षी पण त्यांनी पुरस्कार घेतलेला आहे। भविष्यात आपली आरोग्यसेवा याचा अर्थ की आपली आरोग्यसेवा जिल्ह्यासाठी आणखी चांगली प्रगतीपर होत आहे आणि आपण नवनवीन आधुनिक पद्धती वापरून पुढे भविष्यात आणखी आपल्याला त्याच्यापेक्षाही पुढं आपण जाऊन आणखी चांगल्या प्रकारच्या आरोग्यसेवा देण्यासाठी अमरावती जिल्हा नेहमीच सज्ज राहील। आपल्या इथे ज्या आरोग्यसेवा आहेत आपण आरोग्यसेवा नव्या इमारतीमध्ये आपण स्थानांतर झालेले आहे आणि इथे विविध प्रकारच्या आपल्या नवीन आरोग्यसेवा आपण देतो आहे। ज्या आपल्या जुन्या सेवा होत्या त्या पण स्ट्रेंथनिंग होऊन आपण नव्याने आलेल्या इमारतीमध्ये पुरेपूर अत्याधुनिक सुखसुविधा पुरवण्यात आपण ठरलेलं आहे। इथे मॅमोग्राफी पण आलेली आहे, अत्याधुनिक सोनोग्राफी आहे, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स आहेत ज्याला आपण म्हणू की मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहे। त्यामुळे ह्याच कंपेअर मागच्या आपण मागे पाहिलं तर आपल्या इथे 200 बेडचं हॉस्पिटल होतं तेव्हा आपले 300 रुग्ण जवळपास राहत होते आणि आता आपण 400 बेडचं हॉस्पिटल असूनसुद्धा आपण 450-500 रुग्णांना सेवा देतो आहे। तसेच आपल्याकडे SNCU आहे, तर ह्या सेवा देत आहे म्हणून आपला लोकांमध्ये आपला एक हे जात आहे, संदेश जात आहे की ते आरोग्यसेवा निश्चितच चांगल्या प्रकारच्या मिळतात। म्हणूनच त्यांचे आपल्यावर एक विल बसलेली आहे
त्याच अनुषंगाने आपल्या इकडे ह्या ज्या नवीन सेवा आहे आणि भविष्यात आणखी आपण त्याच्यामध्ये वाढ करू हे निश्चितच उपकृत ठरेल पुढच्या आरोग्य सेवेच्या दृष्टीने.